नमस्कार. आज मी तुम्हाला विज्युअल स्टुडिओ 10मध्ये नवीन कनेक्शन डेटाबेसला कसं क्रिएट करायचं ते शिकवणार आहे. नवीन प्रोजेक्ट करायचा आहे. विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन विंडोजमध्ये सिलेक्ट करायचं आहे. आईस्क्रीम प्रोजेक्ट नाव देऊया आपण प्रोजेक्टला आईस्क्रीम. ओकेवर क्लिक करायचं आहे. ब्राउज बटनाने आपण सेव्ह कुठं करायचं आहे ते ठरवू शकतो. आईस्क्रीम नावाचं मी ऑलरेडी एक फोल्डर क्रिएट केलेलं आहे. सिलेक्ट फोल्डर करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. टूलबॉक्समधून आपण वेगवेगळे कंपोनंट्स फॉर्मवर डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एक लेबल करून दाखवतो. मला फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. ते लेबल आपण डायरेक्टली घेऊ शकतो आणि त्याला नाव वगैरे फॉन्ट डिझायनिंग पार्ट आपण प्रॉपर्टीज विंडोमधून करू शकतो. डिझायनिंग पार्ट त्याच्यामध्ये खूप सोपं आहे. विज्युअल स्टुडिओमध्ये जावामध्ये लय किरकिर आहे. प्रत्येक कंपोनंटला कोड लिहायला लागतो. याच्यामध्ये तसं काही नाही. हे ड्रॅग अँड ड्रॉप आणि कनेक्शन आपण फॉर्म लोड इव्हेंटला करायचं आहे. जेव्हा फॉर्म लोड होईल तेव्हा डेटाबेसला कनेक्ट होईल. 2 फाईल आपल्याला इम्पोर्ट करायला लागतील. इम्पोर्ट system.oldb data.oldb आणि system.data आणि पब्लिक क्लास फॉर्म 1च्या लगेच खाली एक ऑन ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचं आहे कनेक्शनसाठी. कनेक्शन OLEDB कनेक्शन आणि फॉर्म लोडच्या इव्हेंटला त्या ऑब्जेक्टचा नवीन ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेल्याचा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे. कॉन इज इक्वल टू न्यू OLEDB कनेक्शन. आणि कनेक्शन स्ट्रिंग द्यायची जो की डेटाबेसला टार्गेट करेल. प्रोव्हायडर इज इक्वल टू microsoft.ace.oldb. OLEDB 12.0 विज्युअल स्टुडिओ 10मध्ये वापरलं जातं. जर 8 असेल तुमचं त्याच्यात 4.0 वापरायला लागतं. डेटा सोर्स जायचं. डेटा सोर्स इज इक्वल टू डेटा डिरेक्टरीमध्ये जायचं आहे. म्हणजे डेटा डिरेक्टरी आपल्या डिबगमध्ये जो डेटाबेस आपण स्टोअर कराल तो डायरेक्टली टार्गेट करतो. त्यामुळे जेव्हा डेटाबेस आपला म्हणजे प्रोजेक्ट दुसऱ्या टॅबवर सेव्ह करतो तेव्हा पूर्ण पाथ द्यायची काहीच गरज नाही आहे. स्लॅश तुमचं जो प्रोजेक्टचं नाव आहे ते द्यायचं. इथं डेटाबेस क्रिएट केलेलं आहे. आईस्क्रीम हा डेटाबेस केलेला आहे. डिबगमध्ये आपण टाकूयात त्याला डिबग आणि पेस्ट. एवढे टेबल केलेले आहेत ऑलरेडी मी. त्याच्यावर आपण नंतर काम करू. नाव तिथूनच कॉपी पेस्ट करू डेटाबेसचं. पेस्ट सेमीकोलन persist security info is equal to false. आपलं कनेक्शन स्ट्रिंग झालेले आहे जे की डेटाबेसला डायरेक्टली टार्गेट करेल. फक्त आपल्याला ते कनेक्शन ओपन करायला लागेल. ते आपण ट्राय कॅच ब्लॉकमध्ये करू जेणेकरून काय एरर वगैरे असेल तर ते लगेच कॅच करेल एरर. फक्त con.open टाईप केलं की ते डेटाबेस कनेक्शन ओपन करेल. मेसेज एक प्रिंट करूयात. मेसेज बॉक्स डॉक्स शो यू आर कनेक्टेड टू डेटाबेस. सेमीकोलन आणि क्लोज करून टाकू त्याला लगेच.
आणि काही एरर असेल तर कॅच त्याला हँडल करेल. मॅसेज एक प्रिंट करूयात. मॅसेज बॉक्स डॉट शो डबल कोट्स एक्स सॉरी नॉट डबल कोट्स एक्स डॉट मेसेज. आणि ते कॉन ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं त्याला आपण डिस्ट्रॉय करूयात. त्यासाठी फायनली वापरलं ते डिस्ट्रॉय करण्यासाठी. फायनली जर वेळेस रन होतं कॉन डॉट डिस्पोज. ओके, कोडिंग पार्ट झालेला आहे आपल्याला. आपण फॉर्म रन करून बघूयात. यू आर कनेक्टेड टू डेटाबेस. आपला फॉर्म सक्सेसफुली कनेक्टेड झालेला आहे. त्यामुळे नाव चेंज करून बघूयात की काय कॅच करते का एरर. कुड नॉट फाइंड फायर. ओके, आपला कोड एकदम ओके आहे तसं पुन्हा स्पेलिंग करूयात. यू आर कनेक्टेड. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. हॅव अ गुड डे.